बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. लाटकर साहेब, याला मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, पण मी 2015 पासून या सभागृहाचा भाग आहे. 11ची मीटिंग 0 वाजेपर्यंत सुरू झाली होती. तो इतिहास तुम्ही विसरू नये. सगळ्यांना परवानगी आहे आणि आपण या ठिकाणी माझ्याकडून कुणाचाही अपमान होणार नाही. परंतु एक सांगू इच्छिते, आम्ही रात्रभर प्रवास करून मुंबईहून एक चांगले निर्णय सीएम समाजाकडून कोल्हापूर शहराच्या विषयांसाठीचे होते आणि आम्हाला ती टायमिंग मिळाली म्हणून आम्ही तातडीने जाऊ. सगळे लोक आम्ही रात्रभर प्रवास करून सकाळी 9ला इथं पोहोचलोय. त्यानंतर आम्ही आलो आणि त्यानंतर असा विषय समजला, त्यामुळे थोडंसं वेळ झाला, त्याबद्दल दिलगिरी. आणि सगळ्यांची माहिती करता एक गोष्ट सांगते, सुनील बिद्री साहेब अतिशय सिरियसली काम करत असतात. आता सुद्धा आम्ही त्यांना बोलवलं आणि रिंग वाजत असताना सदस्यांनी सांगितलं आम्ही इथं बोलतोय, फोन घ्यायचा नाही. तो माणूस मधल्यामध्ये पिचत आहे, त्यांचं सँडविच होतंय, त्यांच्याकडे लोक नाहीत, त्यांना एकटा माणूस दिवस असतो. मी इथं 11 पासून 6 वाजेपर्यंत असते, तोपर्यंत तो माणूस आम्हाला मदत करत असतो. त्यांच्या हाताखाली कुणी माणूस नाही. त्यामुळे त्यांची पण तुम्ही बघितलं असेल, गेल्या वर्षाच्या सभागृहामध्ये त्यांना टप 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 घाम गळत होता, त्यांचा बीपी वाढलेला होता. थोडंसं सगळ्यांनी समजून घ्या. याबद्दल तुम्ही आयुक्तवाडांना विचारा की त्यांच्याकडून हेल्पिंग हँड का नाही. आणि हे जे आज झालं यापुढे होणार नाही. सभागृह हे वेळेमध्ये सुरू होईल आणि आता फक्त चर्चा विषयांवरती, कोल्हापूर शहराच्या प्रश्नांवरती. आणि आयुक्तवाडांना पुन्हा काय विचारायचं आहे, मी दिलगिरी अगोदर व्यक्त केलेली आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.